नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लवकरच आता अंगणवाडी सेविकी मार्फत तुमच्या पडताळणीला सुरुवात होणार आहे. आणि ही पडताळणी कशा प्रकारची होणार आहे, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जाणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महिलांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न आल्यामुळे बऱ्याचशा महिला या ठिकाणी नाराज होत्या. त्यांनी आंदोलन सुरू केली आणि आता ई-केवायसी प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. आता ही पडताळणी डायरेक्ट प्रत्यक्षरित्या अंगणवाडी सेविके मार्फत होणार आहे. या पडताळणीमध्ये आता आणखी एक महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे की बऱ्याचशा महिलांची नावं आणि पुरुषाची नाव हे एकसारखी असल्यामुळे बऱ्याचशा महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. हो महिलांना, पुरुषाची नाव आणि महिलांची नाव या ठिकाणी एकसारखे बऱ्याचशा ठिकाणी आढळून आलेले असल्यामुळे महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले होते. तर आता याची पण पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू. पुरुषांसारखी नावं असलेल्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाईल. ई-केवायसीत अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला, त्याचीही पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान ई-केवायसीसाठी काही दिवसांची मुदतवाढ तसंच चुकलेल्या ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी देखील मुदतवाढ दिली जाऊ शकते. पुरुषांसारखी नावं असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी होईल. ई-केवायसी मध्ये सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडलेल्यांचीही पडताळणी होईल. चुकलेल्या ई-केवायसी मध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ देणार आहेत. महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक नवीन आढळून आलेलं आहे की महिलांची आणि पुरुषाचे नाव सारखे असल्यामुळे बऱ्याचशा महिला पण या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांची पण तपासणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चूक केलेली आहे, सरकारी नोकरदार आपल्या घरात आहे असं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं होतं, त्यांची पण या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ई-केवायसी प्रक्रियेसाठी पण तुम्हाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर ही खूप आनंदाची बातमी आहे महिलांना. फरवरीच्या सुरुवातीला यासाठी सुरुवात पण केल्या जाऊ शकते. याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.